क्वेश्चन नंबर 7 क्या मतलब 115 y इक्वल टू e रेज टू रूट एक्स. सिंपल एग्जांपल्सचा ग्रुप आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल टू कंपोजिट फंक्शन्स फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. एक्सपोनेन्शियल म्हणजे e रेज टू एक्स आणि ए रेज टू एक्स टाईपचे. e रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आणि ए रेज टू एक्सचा ए रेज टू एक्स इंटू ई रेज टू रूट एक्स आहे. ई रेज टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल ई रेज टू रूट एक्स इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. ई रेज टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इक्वल टू ई रेज टू रूट एक्स ॲज इट इज इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स इक्वल टू e raised to root x upon root x will be the final answer. Then 16 e raised to cosec x e raised to cosec x differentiate with respect to x dy by dx equal to derivative of e raised to cosec x. e raised to cosec x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल e raised to cosec x, कारण e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to xच. e raised to cosec x चा डेरिव्हेटिव्ह e raised to cosec x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो कोसेक एक्सचा. रेस टू असणारी टर्म कोसेक एक्सलाच आपण एक्स गृहीत धरलंय. मागच्या एक्झाम्पलमध्ये रूट एक्सलाच एक्स गृहीत धरलं. इक्वल टू ई रेस टू कोसेक एक्स इंटू कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मल्टिप्लाय असल्यामुळं मायनसची टर्म सुरुवातीला लिहिता येईल. दॅट इज मायनस raised to cosec x into cosec x into cot x. सोडवा 117 y equal to e raised to ax square plus bx plus c. Differentiate with respect to x dy by dx equal to derivative of e raised to ax square plus bx plus c. e raised to complete bracket
ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स हा कंप्लीट इंडेक्सचा पार्ट म्हणजे एक्स असेल, दॅट इज ई रेस टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पुन्हा इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू e raised to ax square plus bx plus c into ax square चा डेरिव्हेटिव्ह a constant as it is x square चा डेरिव्हेटिव्ह 2x that is 2ax plus bx चा डेरिव्हेटिव्ह b आणि कॉन्स्टंट c चा डेरिव्हेटिव्ह 0. 118. Y equal to e raised to 4x square minus 7x cube 4x cube minus 7x square. यामध्ये दोन डिफरंट फंक्शन्स आहेत. 4x क्यूब एवढीच टर्म फक्त ई रेस टू आहे, -7x स्क्वेअर सेपरेट आहे. दोन डिफरंट फंक्शन्स यामध्ये आहेत. तर ई रेस टू 4x क्यूब -7x स्क्वेअर असेल हे फंक्शन डिफरंट, त्यामध्ये एकच फंक्शन आहे. या ठिकाणी मात्र दोन डिफरंट फंक्शन्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल differentiate with respect to x, dy by dx equal to derivative of e raised to 4x cube minus 7x square. Subtraction आधी u minus v चा रूल वापरावा लागेल. Derivative of e raised to 4x cube minus derivative of 7x square. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, e raised to 4x cube चा डेरिव्हेटिव्ह e raised to 4x cube into derivative of again 4x cube minus 7x square चा डेरिव्हेटिव्ह 7x square चा डेरिव्हेटिव्ह 14x equal to e raised to 4x cube into 4x cube चा डेरिव्हेटिव्ह 12x square minus 14x. 4x cube चा डेरिव्हेटिव्ह 12x square आणि मायनस 14x. यामधून 2 कॉमन घेता येईल आणि x पण कॉमन येईल. 2x जर कॉमन घेतला, फायनल आन्सर येईल dy by dx equal to 2x in bracket. त्यातला 2x जर कॉमन घेतला तर 6x राहील. 6x into e raised to 4x cube minus 7.
त्यानंतर 119 साठी आणि यापुढे एक्सपोनेन्शियलच्या बऱ्याच एक्झाम्पलसाठी एक प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करावी लागते सिम्प्लिफिकेशनसाठी किंवा डायरेक्ट डेरिव्हेटिव्हसाठी पण. इन जनरल a raised to log x द बेस a असेल, म्हणजे जो बेस या ठिकाणी आहे तोच बेस जर लॉगचा बेस असेल, यामध्ये a लॉग आणि बेस a सर्व टर्म कॅन्सल होतात आणि इक्वल टू राहतो फक्त x. a raised to log x to the base a is equal to x. That is one more property from logarithm. लॉगॅरिथमचे 3 रूल, चेंज ऑफ बेस फॉर्म्युला आणि ही एक प्रॉपर्टी. a raised to log x to the base a is equal to x. हीच प्रॉपर्टी e raised to साठी e raised to log x अशा स्वरूपात लिहिली जाते. ज्यावेळी बेस मेन्शन केलेला नसतो त्यावेळी तो बेस हा नॅचरल बेस असतो, म्हणजे इथेही बेस सेम आहेच आहे. म्हणजेच e raised to log x इक्वल टू आपण काय लिहिणार x. म्हणजे यात बेस आणि एक्सपोनंटला असणारा लॉग हे कॅन्सल होतात आणि लॉगच्या समोर जी टर्म आहे ती फक्त शिल्लक राहते. फक्त इथं लॉगला कोणीही मल्टिप्लाय किंवा पुढे आणखी ॲड झाला पाहिजे. आता 119 नंबरचं एक्झाम्पल पहा. y इक्वल टू e रेस टू लॉग ऑफ, लॉगच्या पुढे ब्रॅकेट आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1. जर आपण हा डायरेक्ट डिफरन्शिएट केला तर आधी e रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स म्हणजे ही टर्म ॲज इट इज राहील. नंतर लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि पुन्हा एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह. पण सिम्प्लिफिकेशनच्या वेळी जर ही प्रॉपर्टी आपण यूज केली तर मॅक्झिमम टर्म त्यामधल्या कॅन्सल होतील. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर प्रॉपर्टी वापरण्यापेक्षा जर सुरुवातीलाच प्रॉपर्टी वापरली तर y इक्वल टू ई आणि हे लॉग कॅन्सल होतील आणि लॉगच्या समोरची टर्म फक्त शिल्लक राहते, म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 एवढीच टर्म शिल्लक राहते. याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y इक्वल टू dy by dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 2चा डेरिव्हेटिव्ह 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह त्यामधनं 2 कॉमन घेता येईल इन ब्रॅकेट x मायनस 1. दोन प्रॉपर्टीज केअरफुली लक्षात ठेवा. मोस्ट ऑफ द टाइम्स यावेळी त्यांचा वापर करायच्या ठिकाणी त्या आठवत नाहीत. सच 123 आहे, आधी सोडवायचं. 123 y इक्वल टू 4 रेस टू log x to the base 4. यामध्ये दोन्ही बेस सेम आहेत, बेस आणि लॉग सगळे कॅन्सल होतील, म्हणजेच या प्रॉपर्टीनुसार y इक्वल टू काय राहील, आणि इफ वी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x ओनली दॅट इज इक्वल टू 1. हे प्रॉपर्टीज मेन्शन करायच्या एक्झाम्पलमध्ये कुठल्या प्रॉपर्टीनुसार आपण हे लिहिलेलं आहे ते.
120 y equal to e raised to x cos x minus sin x. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of e raised to x cos x minus sin x. त्यामध्ये कंप्लीट टर्म ई रेस टू आहे, त्यामुळे मुख्य फंक्शन आहे ई रेस टू एक्सच. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स म्हणजेच ई रेस टू एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द कंप्लीट एक्सपोनंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स. त्यामध्ये पहिल्यांदा एक्स कॉस एक्स आणि हा मायनस साइन एक्स या दोन टर्ममध्ये यू मायनस विचारू वापरावं लागेल. ई रेस टू एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स इन ब्रॅकेट पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स कॉस एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स कॉस एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इक्वल टू e raised to x cos x मायनस साइन x इन ब्रॅकेट x cos x साठी आता u इंटू विचारू आपण. u इंटू विचारूनुसार x as it is into derivative of cos x plus cos x into derivative of x आणि मायनस पुढची जी टर्म आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट लिहू शकतो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इक्वल टू e raised to x cos x minus sin x in bracket x into cos x चा डेरिव्हेटिव्ह cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x प्लस cos x इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस पुढची टर्म आहे ती cos x. यामध्ये प्लस cos x आणि मायनस cos x कॅन्सल होतील. फायनल आन्सर शिल्लक राहील इक्वल टू ब्रॅकेटमध्ये x इंटू मायनस साइन एक्स एवढी एकच टर्म राहिलेली आहे, ही कंप्लीट एकच टर्म आहे. यालाच आपण मायनस एक्स इंटू साइन एक्स लिहू शकतो इंटू ई रेस टू एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स.
121 y equal to e raised to x square. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of e raised to x square. यामध्ये पहिल्यांदा मुख्य बेस ई कन्सिडर करायचा आहे आणि नंतर हा जो कंप्लीट पार्ट असेल तो त्याचा एक्सपोनंट, म्हणजे या कंप्लीट पार्टला आपण एक्स कन्सिडर करणार आहेत. मग यात इक्वल टू हा बेस आणि हा इंडेक्स, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ हा जो एक्सपोनंट आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू पुढच्या टर्मसाठी पुन्हा हा बेस ई आणि रेस टू काय एक्स स्क्वेअर, ई रेस टू एक्सचाच डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला दॅट इज ई रेस टू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल एक्स स्क्वेअरचा फक्त, कारण एक्सपोनंट आहे आता एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स. फायनल आन्सर लिहिताना आपण 2x सुरुवातीला लिहिला इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर. ट्वेंटी टू मध्ये 3 रेस टू 5 रेस टू 3 रेस टू 5 रेस टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. तो 5 एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय नाही आहे, टर्म आहे 5 रेस टू डिफरन्शिएट with respect to x dy by dx equal to derivative of हा पहिला बेस 3 रेस टू हा दुसरा बेस 5 आणि नंतर रेस टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. अशा पद्धतीने ही टर्म आहे. यामध्ये ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल, ई रेस टू एक्सचा वापरता येणार नाही. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय
a raised to x into log a raised to x into log a, नॉट log x. यामध्ये पहिला मुख्य बेस आहे तो 3 आणि रेस टू x म्हणजे आता ही कंप्लीट टर्म 5 रेस टू x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हा कंप्लीट x झाला पहिल्या स्टेपसाठी. म्हणजेच 3 रेस टू 5 रेस टू x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 into derivative of into log 3 a raised to x into log a म्हणजे into log 3 into derivative of x म्हणजेच कुठली टर्म 5 raised to x square minus 2x plus 1. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a. a म्हणजेच पहिल्या ठिकाणी आहे 3 त्यामुळे log 3 घेतला. पुन्हा 5 raised to equal to 3 raised to 5 raised to x square minus 2x plus 1 into log 3 हा पार्ट आता ॲज इट इज राहील. 5 रेस टू x यात पुन्हा x म्हणजे हा कंप्लीट पार्ट x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. यामध्ये परत a रेस टू एक्सच्याच डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला a रेस टू x इंटू लॉग a दॅट इज 5 रेस टू x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इंटू लॉग 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आता x म्हणजेच कोण गृहीत धरलेला आहे x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. a रेस टू x चा फॉर्म्युला वापरला 5 रेस टू साठी a रेस टू x इंटू लॉग a आणि नंतर पुन्हा इंडेक्सला असणारी कंप्लीट टर्म म्हणजेच x ज्याला आपण गृहीत धरलाय तो आहे x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 त्याचा परत डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 3 रेस टू 5 रेस टू x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 into log 3 into 5 raised to x square minus 2x plus 1 into log 5 into x square minus 2x चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 2 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. फायनल स्टेप लिहिताना तो 2x minus 2 चा जो ब्रॅकेट आहे तो आपण सुरुवातीला लिहू शकतो. त्यातनं 2 कॉमन घेता येईल. 2 इन ब्रॅकेट x minus 1 into नंतर लॉगच्या टर्म्स log 3 इंटू log 5 यामध्ये कुठलीही प्रॉपर्टी वापरता येणार नाही. log m इंटू log n यामध्ये कुठलीही प्रॉपर्टी नाही. इंटू 3 रेस टू 5 रेस टू x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इंटू 5 रेस टू x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. यामधल्या स्टेप्स लिहित असताना केअरफुली कारण बऱ्याच जणांच्या स्टेप स्पेस प्रॉब्लेममुळे अशा प्रकारे अरेंज करतात. 3 रेस टू 5 रेस टू x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 आणि इथे सुरू करतात लगेच log 3. असं नको व्हायला. पहिली टर्म कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याचा इंडेक्स ज्या ठिकाणी एंड होईल नंतर मल्टिप्लाइड बाय log 3 पुन्हा हे 5 रेस टू हे संपल्याच्या नंतर पुन्हा log 5 नाहीतर उगीच या ठिकाणी स्पेस आहे अवेलेबल मग इथेच log 3 लिहायचा पुन्हा इंटू 5 रेस टू. एक्सपोनंटच्या प्रॉब्लेममध्ये हे थोडासा केअरफुल राहणं आवश्यक आहे.
23 झाला 24. वन 24 y equal to a raised to 2 sec x plus 3 tan x. 2 sec x plus 3 tan x. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of a raised to 2 sec x plus 3 tan x. यामध्ये पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह वापरावा लागेल ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. इथे एक्स म्हणजेच कंप्लीट इंडेक्स. ए रेस टू 2 sec x plus 3 tan x into log a into log a into derivative of 2 sec x plus 3 tan x. 2 sec x plus 3 tan x चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू a raised to 2 sec x plus 3 tan x into log a in bracket 2 sec x plus 3 tan x. दोन फंक्शन मध्ये ऍडिशन आहे, डायरेक्ट सेपरेट डेरिव्हेटिव्ह दोघांचा घेता येईल. 2 कॉन्स्टंट ॲज इट इज इंटू sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x प्लस 3 इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x इक्वल टू a raised to 2 sec x plus 3 tan x into log a इंटू त्यामधला sec x कॉमन घेता येईल इन ब्रॅकेट 2 tan x. sec x कॉमन घेतला 2 tan x शिल्लक राहील प्लस 3 sec x. ट्वेंटी 25
7 raised to 7 raised to log of cosec x. आता यामध्ये जरी इंडेक्सला लॉग असला तरीही तो कॅन्सल होणार नाही आता पाहिलेल्या प्रॉपर्टीनुसार, कारण बेस आहे तो 7 आणि लॉगचा बेस मेन्शन केलेला नाही, म्हणजे लॉगचा बेस हा नॅचरल बेस ई आहे. बेस जर डिफरंट असेल तर आता पाहिलेली प्रॉपर्टी ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए इक्वल टू एक्स, त्यानुसार बेस आणि लॉग कॅन्सल होणार नाहीत या एक्झाम्पलमध्ये, कारण बेस डिफरंट आहेत. बेस आहे पहिला 7 आणि दुसरा लॉगचा बेस आहे तो ई, त्यामुळे ही ती प्रॉपर्टी या ठिकाणी युजफुल नाही आहे. यात डायरेक्ट डिफरन्शिएशन, differentiate with respect to x, dy by dx equal to derivative of 7 raised to 7 raised to log of cosec x. यामध्ये पहिला बेस 7 आणि रेस टू एक्स काय असणार आहे, 7 रेस टू cosec x हा पूर्ण पार्ट म्हणजे x. ए रेस टू एक्सच्या फॉर्म्युलानुसार ए रेस टू एक्स इंटू लॉग ए 7 रेस टू 7 रेस टू log of cosec x into log 7 into derivative of, डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे या पूर्ण इंडेक्सचा, म्हणजेच 7 रेस टू लॉग ऑफ cosec x चा डेरिव्हेटिव्ह, 7 रेस टू लॉग ऑफ cosec x चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 7 रेस टू 7 रेस टू log of cosec x into log 7 रेस टू लॉग cosec x साठी पुन्हा ए रेस टू x चाच फॉर्म्युला, ए रेस टू x इंटू लॉग ए, म्हणजेच 7 रेस टू log of cosec x इंटू log 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल या एक्सचा, कारण या पूर्ण पार्टला आपण एक्स गृहीत धरलेला आहे. 7 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ log of cosec x इक्वल टू पहिली टर्म 7 रेस टू 7 रेस टू log of cosec x ॲज इट इज, पुन्हा आपण 7 रेस टू log of cosec x ची टर्म लिहिली, log 7 इंटू log 7, log 7च्या दोन टर्म आल्या आहेत, log 7 इंटू log 7 ला आपण log 7 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो, पण तो 2 मल्टिप्लाय येणार नाही लॉगला, कारण तो ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, फक्त 7चा स्क्वेअर नाही आहे. जर लॉग 7चा स्क्वेअर असता तर तो लॉगला मल्टिप्लाय आला असता 2, आणि ते log 7 इंटू log 7 हे मल्टिप्लिकेशन आहे, जसं x इंटू x x स्क्वेअर, तसं log 7 इंटू log 7 log 7 ब्रॅकेट स्क्वेअर आपण लिहू शकतो, इंटू log ऑफ cosec x चा डेरिव्हेटिव्ह. आता इथे मुख्य फंक्शन आहे लॉगचं, log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन x, म्हणजेच या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन cosec x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो cosec x चा. यामध्ये टर्म्स 7 रेस टू 7 रेस टू log of cosec x इंटू 7 रेस टू log of cosec x इंटू log 7 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 अपॉन cosec x
कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, यामध्ये एक कोसेक एक्स कॅन्सल होऊन जाईल. कोसेक एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे, त्यामुळे आता परत पुढे डेरिव्हेटिव्ह घेण्याची गरज नाही. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, त्यामधला एक कोसेक एक्स कॅन्सल झाला. मायनस कॉट एक्स जो शिल्लक राहिला तो आपण सुरुवातीला लिहू शकतो. दॅट इज मायनस कॉट एक्स इंटू 7 लॉग ऑफ कोसेक एक्स इंटू 7 लॉग ऑफ कोसेक एक्स इंटू log 7 ब्रॅकेट स्क्वेअर. यामधले 126 पासून 134 पर्यंतचे प्रॉब्लेम आज ट्राय करायचे आहेत. 126 ते 134